कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी ही दोन उद्दिष्ट घेऊन सरकारचे विकसित भारताकडे वाटचाल सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत केवळ मनुष्यबळ पुरवणारा देश नाही, तर भारताचं जागतिक सामर्थ्य आज जगाला आकर्षित करत आहे. NXT परिषदेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताचं शैक्षणिक गतवैभव परत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन. अंमली पदार्थ तस्करीबाबत सरकारचं कठोर धोरण. या प्रकरणांशी संबंधित पोलिसांना थेट बडतर्फ केलं जाईल. मुख्यमंत्र्यांची माहिती. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या 18 वर्षापर्यंतच्या 2 कोटीहून अधिक मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करणार उपमुख्यमंत्री अजित पवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा कार्यक्षम तपास. खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती करणार. गृहमंत्र्यांची माहिती. उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथे हिमस्खलनामुळे अडकलेल्या 55 पैकी 46 मजुरांची सुटका. 4 जणांचा मृत्यू. उर्वरित मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातली बोलणी फिसकटल्यानंतरही युरोपसह अनेक पाश्चिमात्य देशांचा युक्रेनला पाठिंबा कायम. आणि ICC चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचं माफक आव्हान.